कल्याणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। 21 लाखांचा 107 किलो गांजा जप्त, तिघांना अटक। कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 21,40,000 रुपये किमतीचा 107 किलो गांजा जप्त केला असून 3 तस्करांना अटक केली आहे। वसीम खान, दिनेश कुमार आणि मोहित वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। विशेष म्हणजे अटक केलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अंमली पदार्थ विरोधी पथक जे आपल्या परिमंडळामध्ये काम करत आहे, सदर पथकाचे आपले जे अधिकारी आहेत API अनिल गायकवाड, ठोके जितेंद्र ठोके, ग्रेड PS आणि सर्व टीमने सगळी कामगिरी केलेली आहे। आणि खडकपाडा वाडेकर परिसरामधून आपण 3 आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 107 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। 3 जे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, या 3 आरोपींचं यापूर्वीच NDPS गुन्ह्यासंदर्भातलं रेकॉर्ड आहे। यापूर्वी ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झालेले होते अंमली पदार्थ तस्करीमध्ये। त्याच्यामध्ये पहिला आरोपी नाव आहे वसीम खान, तो आहे भिवंडीचा, त्याच्यावरती सुद्धा एक गुन्हा दाखल आहे जो आहे घाटकोपरचा। त्यानंतर दिनेश सरोज म्हणून आहे, हा आरोपी जो आहे तो ठाण्यामधला आहे, त्याच्यावरती पण सुद्धा घाटकोपरचाच एक 1800 किलो गांजा यापूर्वी जप्त केलेला होता। त्यानंतर तिसरा जो आरोपी आहे जो मोहित वर्मा, मुलुंड पोलीस स्टेशनचा, याच्यावर सुद्धा मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये NDPS गुन्हा दाखल होता। अशा प्रकारची जी कामगिरी जी आहे ती आमच्या पथकाने केलेली आहे। याच्यामध्ये अजूनही कोणते आरोपी आहेत ज्यांनी हा माल सप्लाय केला होता आणि या साखळीमध्ये इतरही काही आरोपी असू शकतात, त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। सतत त्या 3 पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि कोर्टासमोर हजर केला असता आरोपींना आता 9 तारखेपर्यंत त्यामध्ये पोलीस रिमांड दिलेली आहे। हा जो तपास जो आहे मला कोणत्या ठिकाणी आला होता, यापूर्वी आपण पाहिलं असेल की आपण नागपूरमधून असेल आणि ओडिशामधून विशाखापट्टणम या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण आरोपी अटक केलेले आहेत आणि ही संपूर्ण साखळी जी आहे ती आपण ब्रेक करण्याचा निश्चितपणे प्रयत्न आहे। या प्रकरणामध्ये सुद्धा हा माल सदर माल कुठून आला होता, कोणत्या ठिकाणी घेऊन जाणार होते आणि इतरही कोणकोणते याच्यामध्ये सहभागी आहेत हे पूर्णपणे आपण साखळी याच्यातून तपास करून पूर्ण करणार आहोत, जेणेकरून हे पूर्ण रॅकेट जे आहे आपल्या रॅकेटच्या मध्ये आपल्या मुळापर्यंत जाता येईल।